नच बलियेचा 7वा सीझन सुपर से ऊपर असणार यात शंकाच नाही, कारण माझ्या सोबत आहे नच बलियेची हॉट सुपर रॉकिंग जोडी अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा. खूप स्वागत आहे दोघांचं. थँक्यू निलिमा. पहिल्यांदाच दोघं असे जोडीने छान एका चॅनलवर दिसताय, खूप छान वाटतंय. हो, कारण खरं सांगायचं तर मी ह्याला रिव्हील केलं नव्हतं कोणालाच. जरी 10 वर्ष ओळखत असलो ना तरी सुद्धा मी आहे थोडीशी वेहमी म्हणा किंवा जपणारी आहे असं म्हण. पण खास तुझ्यासाठी म्हणून मी त्याला सांगितलंय की आता आपण तिच्याशी एकत्रच दोघंही बोलूया. खरंच लग्नानंतर पहिल्यांदा हा इंटरव्ह्यू खूप छान वाटतंय. खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू. आणि आता डान्स केमिस्ट्री बद्दल जाणून घ्यायचंय, थोडंसं लव्हॉलॉजी बद्दल जाणून घ्यायचंय. कधी सुरुवात झाली काय? 2004 एका रियालिटी शो मध्ये आम्ही दोघं भेटलो आणि तेव्हा असं झालेलं की त्यांनी माझा डान्स बघून त्याला माझा डान्स खूप आवडलेला. आणि कसं की वेगवेगळ्या शहरातनं वेगवेगळ्या ठिकठिकाणावरनं मुलं आलेली आणि त्याला असं झालेलं की किशोर नमित कपूर म्हणून आमचे एक सर होते, तर त्यांनी सांगितलेलं की पुण्यातून एक मुलगी येते आणि ती खूप छान नाचते, ती खूप छान ऍक्टिंग करते, तर म्हणजे शी इज अ गुड कंटेस्टंट असं सांगितलेलं. सो ह्या लोकांचं असं झालेलं की अरे कोण आहे. आणि माझा जो मित्र होता तेव्हा, जो पुण्यातनं जिंकून आलेला सिद्धार्थ म्हणून, तर तो त्याचा रूममेट होता. सो तशी आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर ह्याला पुस्तकांची एक वेगळंच प्रेम आहे. तर तो जनरली एक असं पुस्तक घेऊन यायचा आणि मग तू कसं डान्स करतेस, मग तू कशी ऍक्टिंग करतेस, आणि मग तशी मैत्री वाढली. आणि मला असं वाटलं की मला असं आजही वाटतं की मैत्री आहे म्हणूनच बाकी सगळं आहे. एक्झॅक्टली. हिमांशु, आपसे जानना चाहेंगे, अमृता के डांस पे तो मतलब पूरा महाराष्ट्र, पूरा इंडिया क्या बोलते हैं, सब फिदा है. आप भी पहले फिदा हो गए थे, तो उसके बारे में. आई थिंक अमृता ने सब कुछ बोल ही दिया कि जिस तरह से हमारी मुलाकात हुई और सिद्धार्थ जो हमारा रूममेट था, तो उसके थ्रू ही अब जैसे ऑलरेडी सब चीज़ मेरे ख्याल से उसने बोल ही दी है, तो दोहराने का कोई मतलब नहीं बनता. हाँ, बट मैं जानना चाह रहा था क्योंकि किशोर सर ने इतनी ज़्यादा तारीफ कर दी थी कि वो पुणे से कोई कंटेस्टेंट आ रही है. हमें आपकी स्टोरी जाननी है, उसकी स्टोरी जान ली है. मेरा पहलू तो यही है कि बिल्कुल सेम पहलू है, कोई अलग तो है नहीं. जब किशोर सर ने कहा था, हम लोग ऐसे बैठे हुए थे ग्रुप के अंदर रेजिडेंस होटल में, हम लोग सब ऑलमोस्ट सब स्टेट से आए गए थे, सिर्फ एक पुणे से आना बाकी रह गया था. तो वो सब इंतज़ार कर रहे थे कि पता नहीं कौन है, क्योंकि इतनी तारीफ़ें हो रही हैं. वो लड़की है, शी इज़ फैंटास्टिक एंड फैंटास्टिक डांसर, शी इज़ अ ग्रेट एक्ट्रेस. तो सब जानना चाह रहे थे कि हमारे बीच ऐसा कौन आ गया, क्योंकि इससे पहले इतनी ज़्यादा तारीफ़ किसी की हुई नहीं थी. सब मुझे लगता है सब बहुत ऑर्डिनरी थे. तो बस इंतज़ार था. फिर बाई चांस की बात है कि आई थिंक किस्मत है या कुछ भी कह लो कि वो जो लड़का जीता था सिद्धार्थ, इसके साथ वो मेरा रूममेट निकला. फिर उसने इंट्रोड्यूस करवाया, फिर हमारी दोस्ती हो गई. फिर आई थिंक कॉन्टेस्ट के दौरान वो दोस्ती फिर प्यार में बदल गई. फिर अब तो 10 साल हो गए हैं. 10 साल? अमृता 10 वर्ष तुम्ही सिक्रेट ठेवलेलं आहे. नाही, असं सिक्रेट असं काही नव्हतं, पण कसं आहे की आपली फील्ड अशी आहे, त्याच्यानंतर आपण एका खूप वेगळ्या फॅमिली बॅकग्राऊंड मधनं येतो. आमच्या घरी खूप मिडल क्लास मेंटॅलिटी आहे, खूप मिडल क्लास फॅमिलीतून मी येते. सो कुठेतरी भीती वाटायची की माहित नाही याचं पुढे काय होईल किंवा काय नाही होणार. आणि त्याच्या आधीच काहीतरी वेडं वाकडं नको व्हायला. सो म्हणून मग मी असं खूप खुलासा काही केला नाही, कारण जी गोष्ट जेव्हा व्हायची असते ती तेव्हाच होते. पण आता अर्थात दोघंही अत्यंत गोड दिसत आणि वाटत नाही की ते 10 वर्षा आधी एवढेच फ्रेश दिसत आहे दोघंही. गॉड, ताजेपणा तसाच आहे प्रेमातला, असं म्हणायला हरकत नाही. आणि आता खूप छान न्यूज घेऊन आला तुम्ही समोर, नच बलिये 7वा सीझन. क्या बात आहे. इतके एक से बढ़कर एक आम्ही कॉन्टेस्टंट तिकडे पाहिलेले आहेत. ही संधी कशी चालून आली, दोघंही कशी उडी मारली? दोघंही खूप बिझी आहात खरं तर. डान्स म्हटलं की म्हणजे मला काही वेगळं सांगायची गरजच नाहीये. मी अशी पटकन उडी मारते, हो करायचंय. पण माझ्यासाठी मी ऑलरेडीच डान्स करत होते, कारण सुदैवाने मला एक देवाच्या कृपेने इतकं अप्रतिम गाणं लाभलंय. त्याच्यानंतर आपल्या मराठी इंडस्ट्रीने, मराठी प्रेक्षकांनी मला एक्सेप्ट केलेलं आहे. सो त्याच्यामुळे मी डान्स करतच होते. सो असं काही नव्हतं की अरे यार मला नाचायलाच मिळत नाही वगैरे. बट फॉर हिम इट वॉज मच मोर हार्ड, कारण हिंदी इंडस्ट्रीमध्ये असून सुद्धा खूप त्यांच्या इकडे असे शोज किंवा हे सगळं त्यांनी केलं नव्हतं. पण मला अगदी आवर्जून सांगायचंय की तो खूप हार्ड वर्किंग आहे
आणि खूप नवीन नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करतो. और बस आपको कुछ कहना है? अमृता से तो आपका प्यार का रिश्ता है, डांस से रिश्ता कैसा है? अमृता के साथ कि डांस के साथ? डांस के साथ रिश्ता कैसा है? डांस के साथ रिश्ता आई थिंक कमजोरी है, ज़्यादा तो स्ट्रांग नहीं अभी है, शुरू हुआ है अभी क्या? शुरुआत अभी हुई है। शुरुआत है? हाँ, क्योंकि शुरू में तो क्योंकि बीइंग अ पंजाबी हम लोगों के यहाँ बहुत सारा वो फेस्टिवल्स बहुत ज़्यादा मनाए जाते हैं, तो पापा हमेशा नचा देते थे बचपन में, तो वहाँ तो चल जाता था। लेकिन यहाँ के क्योंकि कंपटीशन है, बहुत सारे अलग अलग फॉर्म्स होते हैं, और डांस का लेवल मुझे लगता है पिछले 4-5 सालों में बहुत ज़्यादा बढ़ गया, क्योंकि इतने सारे रियलिटी शोज़ आ गए हैं। तो हर कोई आपसे एक्सपेक्ट करता है कि आप उन बाउंड्रीज़ को क्रॉस करो, और समय भी बहुत कम होता है, एक हफ्ते के अंदर बहुत सारी चीज़ें सीखनी होती हैं, तो उस मामले में थोड़ा सा मुश्किल है, बट कोशिश जारी है. माय गॉड, मी तुला सांगू, लग्न करणं एक असतं, पण त्याच बलिये बरं डान्स करणं एक कम्प्लिटली वेगळं. डान्स पाहावा करून. हो, कारण ना खरंच आहे ते तसं. अगं कारण काय होतं ना की आपल्याला एका बाजात किंवा एका सोलो डान्स करायची इतकी सवय झाल्यानंतर तुम्ही डान्सच बरोबर करू शकता, कारण काय शेवटी दे आर सो यूज टू दी आर्टिस्ट अँड दी आर्टिस्ट आर ऑल्सो यूज टू द डान्सर्स. पण जे तुम्ही स्टेप करताय तीच तुमच्या मागे पुढे साईडला तुमचा बलिये करतोय बरं, त्याचा रिस्पेक्ट राखून ते सगळं करणं अत्यंत अवघड आहे. सो मला असं वाटतं डान्सपेक्षाही ना तुमचं रिलेशन किती टिकून आहे आणि किती तुम्ही एकमेकांना तो रिस्पेक्ट देऊन कसं सांभाळता ते खूप ट्रिकी असतं ग. म्हणजे मला शब्दात सुद्धा मांडता येत नाही, ते इतकं ट्रिकी आहे. फिटनेससाठी एक वेगळी मेहनत घ्यावी लागते, स्टॅमिना बिल्डअप साठी. म्हणजे हा तर सकाळी 8 वाजता उठतो आणि क्रॉसफिट ट्रेनिंगला काहीतरी जातो जुहूला का कुठेतरी, त्याच्यानंतर तो तास दीड तास ही ट्रेनिंग करतो, त्याच्यानंतर तो अजून 4 तास डान्स करतो. माझ्यात ती ताकदच येत नाही. माझं कसं की 1-1.5 तासात मी डान्स करते, मी आपली मजा करते, बसते, गेम खेळते. पण हा खूप मेहनत करतो आणि मग एका पॉइंटला मला असं वाटायला लागतं की अरे हा खूप मेहनत करतो आणि मी काहीच करत नाहीये. पण यु नो इट्स अमेझिंग. म्हणजे तो जो काही एक वर्कआउटचा जो कस लागतोय ना तो कडक आहे. ते रियालिटी शोचं खूप अनुकरण आता होत आहे. आता नचबलीचा तर 7वा सीझन आहे. सो इट्स लाईक खूप वर्ष गेलेली आहेत. नचबली एक खूपच हिट शो आहे आपल्या समोर, पण पाश्चात्य शोचं अनुकरण खूप पाहायला मिळतं. पण तेव्हाही कुठेतरी इंडियन टच देण्याचा प्रयत्न होतो नाही होतो, एक प्रेक्षक म्हणून तुला काय वाटतं जेव्हा तू हे पाहतेस? डेफिनेटली होतो. कारण काय ना, आपण शेवटी ज्या ऑडियन्सेसना आपण केटर करतोय ते इंडियनच आहेत आणि त्या सेन्सिबिलिटी जपूनच आपण करतो. आय डू नॉट टॉक फॉर समबडी एल्स, पण मी माझ्यासाठी म्हणून का बोलते, कारण त्या सेन्सिबिलिटी जपणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला परत घरीच यायचं असतं, तुम्हाला परत त्याच लोकांना फेस करायचं असतं आणि शेवटी कल्चर आहे, संस्कृती आहे आणि ती तुम्ही जपायलाच हवी असं मला वाटतं. मला खूप स्ट्रांगली असं वाटतं. देखो ये तो जाहिर सी बात है, वेस्टर्न टच की वजह से या वेस्टर्न कल्चर की वजह से हम बहुत ज़्यादा इन्फ्लुएंस हो जाते हैं, और क्या होता है कि एक एस्केपिज्म सा रूट मिल जाता है कि क्योंकि कुछ नया देखने को मिलता है, और हम लोग शुरू से ही उन लोगों को अपने से अच्छा ही मानते हैं. एक सुपीरियॉरिटी कॉम्प्लेक्स उनमें है क्योंकि हम में इन्फीरियॉरिटी कॉम्प्लेक्स है. जहाँ तक हमारे कल्चर, हमारी संस्कृति का सवाल है, मुझे लगता है हमारे देश में इतना सब कुछ है. अगर आप देखा जाए तो एक मराठी, एक पंजाबी, एक गुजराती, एक मारवाड़ी, एक सिंधी, इतने सारे कल्चर्स हैं. हम उसका अमालगमेशन ही कर लें, उसको ही जोड़ लें, तो ही हमारे अंदर बहुत कुछ मिल जाएगा. और म्यूजिक डांस कल्चर बहुत ही तो हमारे से ही शुरू हुआ है, शुरुआत ही हमसे हुई है. लेकिन क्या है ना, अपने वो कहते हैं ना, अपनी चीज़ सबसे पहले टेकन फॉर ग्रांटेड हो जाती है. तो क्योंकि हमारे पास है और बहुत आसानी से मिल जाती है, हम उसकी तरफ ध्यान नहीं देते. लेकिन अगर हम डीप रूटेडली जाएं तो मुझे लगता है सबसे ज़्यादा हमारे पास जो संस्कृति का प्रभाव है वो हमारे देश में ही है. बस उसे समझना और जानना ज़रूरी है, और उसको अच्छे से प्रेझेंट करना ज़रूरी है. खूप छान गोड विचार आहे तुमचे. पण आता जज समोर असणार आहेत. जजची नावं फार काय समोर आलेली आहेत. एकता कपूर, चेतन भगत, शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा, हे सगळी नावं आता समोर आहेत. तुम्हाला काही कळली आहेत का? नाही, आम्हाला काहीच कळलेली नाहीयेत. इनफॅक्ट आत्ता आम्हाला आमच्या कंटेस्टंटची नावं कळली आहेत की को कंटेस्टंट्स कोण असणार आहेत. पण जी नावं ऐकतोय त्यावरनं काय भीती वाटतेय का? नॉट रिअली. कारण काय झालंय ना की इतके रियालिटी शो सुद्धा आहेत ना, आणि आता नाही म्हटलं तरी मी सुद्धा यु नो काही रियालिटी शोज बघते. सो ते आता इतकं मला नाही वाटत. दडपण नाहीये मला, जजेस वगैरेचं तर अगदीच नाहीये.
पण मला उत्सुकता आहे माझ्या ऑडियन्सेससाठी काहीतरी वेगळं करून दाखवायची. आणि वेगळं काहीतरी समोर येणार आहे असं आम्ही ऐकून आहोत. काय मिनी बिग बॉस सारखंच होणार आहे, कुठे तुम्हाला बंद करून ठेवणार आहेत, काहीतरी सरप्राईजेस आहेत असं आम्हाला कळलं. असं आम्हालाही कळलेलं आहे, कानावर आलंय. ते जे काही टू मच जे आहे ना, जे एवढूशीच काय म्हणतो आपण ते शब्द वाटतात, ते एवढूशी शब्द नाहीयेत असं मला वाटतंय कुठेतरी. पण ठीक आहे, जो होगा देखा जाएगा. आता काय ते पाण्यात पडल्यानंतर पोहावं तर लागणारच आहे, ते तसं आहे. डान्स शो मध्ये एकत्र बघण्यासाठी तर आम्ही खूप आतुर आहोत. पण एक प्रश्न जो नंतर तुम्हाला विचारला जाईल तो मी आताच विचारते की एकत्र सिनेमात येणार आहात का? मराठी हिंदी कुठलाही असेल. काय माहिती, मला काहीच माहित नाही. इनफॅक्ट मी तुला सांगू, मला त्याच्यासमोर काम करायला आवडत नाही. कारण काय असतं की तुम्ही एका व्यक्तीला इतकी वर्ष बघताना तेव्हा त्याचे अप्स अँड डाऊन्स, त्याचं वाईट साईड, चांगली बेस्ट बाजू सगळं काही पाहता. सो मी त्याच्यासमोर आय कॅन नॉट ऍक्ट इन फ्रंट ऑफ हिम. म्हणजे असं झालेलं आहे. आम्ही एकदा एका शोच्या ऑडिशनसाठी गेलेलो होतो, मला नाही जमलं अगं. सो मग मी त्याला म्हटलं मला नाही करायचं तुझ्याबरोबर काम. आय डोंट नो डान्स कसा काय होतो, पण मी खूप ऑकवर्ड होते. मला कसं तरी होतं. कारण काय ना, त्यांनी मी खूप जाड असताना पाहिलंय, मी खूप कशी तरी होते तेव्हा पाहिलंय. आणि मग आता इकडे माझी एक वेगळी छाप आहे, एक वेगळी आहे मी आपल्या इंडस्ट्रीमध्ये. तर ते कुठेतरी ना मला असं वाटतं की यार ह्यानी सगळंच बघितलं, मला असं काही मला नाही, मला खूप ऑकवर्ड आहे. इसके साथ एक्टिंग करोगे? पता नहीं, ऐसा कभी सोचा नहीं. और ऐसे कभी सोचा इसलिए भी नहीं क्योंकि शुरू से ही हम दोनों अलग अलग काम कर रहे हैं. तो कभी कोई थॉट आया भी होगा तो भी मुझे लगता है कि जब तक कोई चीज़ होती नहीं है या मटेरियलाइज नहीं होती तो इस बारे में इंसान फिर ओवर अ पीरियड ऑफ टाइम सोचना छोड़ देता है. तो मुझे लगता है शायद शुरू में कभी आया होगा 2004-05 में जब हम साथ में थे कि शायद कभी हम एक शो करें या कोई फिल्म करें या कुछ भी करें. लेकिन फिर धीरे धीरे क्योंकि वो इंडस्ट्रीज़ अलग अलग हो गई, मैं टेलीविज़न में आ गया कम्प्लीटली और ये मराठी सिनेमा में आ गई, तो फिर वो मेरे ख्याल से थॉट भी अपने आप ही धीरे धीरे ख़त्म हो गया. मंड्या तुम्ही लोक तिथं जम्पर बघते, पाणी थेंब थेंब पडतं. अरे पण आम्ही जम्पर बघायला लागलो, पाणी बाजा कळेल. मी असं म्हणतो की नचबलियेचे पहिले विनर आपल्या समोर आहेत सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. त्यांच्याकडून काही टिप्स घेतल्यात की नाही? जेव्हा मी सचिन सरांना, कारण मी कटियारची डबिंग करत होते, मी सरांना जेव्हा सांगितलं ना की सर मला ना त्यांना एक सांगताना ना मला एक वेगळा आनंद होत होता. कारण ना तेव्हा म्हणजे मी नुकतीच एंटर झालेले ग इंडस्ट्रीमध्ये आणि सचिन, सुप्रिया आणि ते नचबली जिंकले आणि तेव्हा नचबलीचं खूप वेगळं क्रेज होतं ग. फारच सुंदर झाला. आणि माय गॉड, मला आजही आठवतं की मी रडलेले जेव्हा ते जिंकलेले. तेव्हा मी आणि मम्मा मी तो शो बघत असायचो. पण त्यांनी फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला, त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि ते मला म्हणाले की खूप छान नाच आणि मनापासून नाच आणि तुला जे वाटतं, जसं वाटतं ते तिकडे परफॉर्म करून ये, बस माझा एवढाच आशीर्वाद आहे तुला. अमृता, तुला मात्र एक प्रश्न विचारावासा वाटतो, थोडासा कळीचा प्रश्न आहे. तू याआधी रियालिटी शो मध्ये सहभागी झाली होतीस, पण खूप मेहनत घेतली होतीस, अफलातून परफॉर्मन्सेस तुझे आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत, पण कुठेतरी त्या निर्णयाशी तू सहमत नव्हतीस. आणि अर्थात ती फायटर अमृता आम्ही पाहिली होती, तो सगळा स्पिरिट आम्ही पाहिलेला आहे. आता काही वर्ष झाली आहेत, आता तू या रियालिटी शोच्या निर्णयावर कितपत सहमत असणार आहे? मी अजिबात त्या निर्णयावरती अवलंबून नाहीये. कारण काय असतं ना की ते एज असतं आणि त्यावेळेस ती एक थाप म्हण किंवा एक मोटिवेशन म्हण, त्याची गरज असते. कधी कधी हट्ट असतो तो, आणि आपण जेव्हा चुका करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण चुकलोय आणि ही चूक परत नाही करायची. सो या निर्णय वगैरे तर पर्यंत मी गेलीच नाहीये या संपूर्ण सीझन साठीच. म्हणजे मी तुला सांगते, म्हणजे मी तो जो काही वर्कआउटचा कस लागतोय, ते जे काही मला स्प्लिट करताना मला इकडे पेन होतं तिकडे पेन होतं, हे जे काही माझ्या घडतंय ना ते मी खूप एन्जॉय करतेय. आणि एक खूप वेगळ्या प्रकारचा मी डान्स करतेय. माझ्या प्रेक्षकांनी नेहमी मला लावणी करताना पाहिलंय, थोडंसं वेस्टर्न, थोडंसं सेमी क्लासिकल करताना पाहिलंय. पण कॉम्पिटिशन पेक्षाही ना मी काहीतरी वेगळं करणार आहे किंवा मी काहीतरी वेगळं शिकणार आहे,
आता 2 वीक्समध्ये माझी स्प्लिट येईल, मग मग मी इकडे लटकू शकेन, मी तिकडे हँडस्टँड करू शकेन. ही जी काही फिलिंग आहे ना, ही मला खूप आवडते आणि मी त्याच्यातच खुश आहे आता. अनेक सरप्राईजेस आम्हाला पाहायला मिळाले यावेळेला. ॲब्सोल्युटली खूप सरप्राईजेस आहेत. प्लॅन नाही केलेत, पण डेफिनेटली जसे जसे राऊंड्स आम्ही बाप्पाच्या कृपेने पार करू, तसं मी स्वतःला तरी पुश करणार आहे. आणि आय एम सो शुअर की तो जास्त हार्डवर्किंग आहे, तो करेलच. क्या बात आहे. बस खूप छान वाटलेलं आहे. फक्त जाता जाता प्रेक्षकांना दोघंही सांगा, नच बलिये 7वा सीझन का पाहावा? नच बलिये 7वा सीझन तुम्ही यासाठी पाहावा कारण मी आहे आणि आजपर्यंत तुम्ही मला खूप खूप प्रेम दिलेलं आहे. तुमचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी आणि तेच आशीर्वाद आणि तेच प्रेम मला असंच मिळत राहू दे. नजबलीसाठीच नाही, आयुष्यभरासाठी मी म्हणेन. पण मी काहीतरी वेगळं करणार आहे आणि मी खूप खुश आहे आणि मला असं वाटतं की माझ्या या हॅपीनेसमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. म्हणून प्लीज बघा. नच बलिए आप देखिए अमृता के लिए कोई कहने वाली बातें नहीं है इसमें. और बस यही कहना चाहेंगे कि अपनी तरफ से पूरी कोशिश करेंगे, पूरी मेहनत करेंगे और कोशिश करेंगे कि आपको अलग अलग परफॉर्मेंसेस से आपको एंटरटेन करें. बाकी चॉईस हमेशा आपके पास ही है, रिमोट का बटन आपके पास है. पण जाता जाता मी अमृता असं तर नाही सोडणार आहे. आता शो टाइम मध्ये जाता जाता काहीतरी एक सिग्नेचर स्टेप दोघांनी एकत्र करा प्लीज. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 बस that's it. क्या बात आहे. खूप छान वाटलं दोघांची गप्पा मारून आणि नच बलियेसाठी मनापासून शुभेच्छा. कीप रॉकिंग बोथ ऑफ यू. थँक्यू.